सानिका आत ये. वल्लरी खबरदार या पोरीला आत घेशील तर. तुम्ही दोघी मिळून माझ्या मनाला जेलमध्ये टाकायचं कारस्थान करताय, पण मी हे होऊ देणार नाही. ही पोरगी ह्या घरात येणार नाही. सासूबाई, मी तुम्हाला विनंती करते, माझ्या कामाच्या आड येऊ नका. वल्लरी, मी तुझ्या कामाच्या आड येत नाहीये. तुझं काम तुझ्या संसाराच्या आड येतंय. ए पोरी, समजत नाही तुले? हा, चल निघ इथून. निघ सांगितलं ना. चल, चालते हो माझ्या घरातून. सासूबाई, हो काय बोलताय तुम्ही? हे हो, हे घर तुमचं थोडी आहे. हे घर वल्लरीचं आहे. आपण परके हो तिथे, आपल्याला आश्रय दिलाय म्हणून आपण इथे राहतोय. वहिनी, काही काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलते ती? हा, सांग ना. बरोबरच बोलते ना. आणि तू तिला असं बोलली असेल म्हणून ती म्हणते. नाहीतरी आम्ही तुझ्या दारातले भिकारी असल्यासारखीच वागवत असते तू आम्हाला. सासूबाई, मी त्यांना किंवा तुम्हाला असं काहीही म्हटलेलं नाहीये. तुम्ही उगाच माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढताय, बाकी काही नाही. वा वल्लरी वा. या परक्या बाई समोर तू आमचा चांगलाच तमाशा मांडलाय ग. आम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय तुला चैन पडणार नाही ना. दुसऱ्याच्या घरात उजेड करण्याच्या नादामध्ये तू स्वतःच्या घरात अंधार करते, हे कळत नाहीये का तुला? मॅडम, मी आत्ता जाते. आपण हवं तर फोनवर बोलू. सानिका थांब, तुला कुठेही जायची गरज नाहीये. तू आत ये. मला या केस संदर्भात तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, म्हणून मी तुला इथे बोलवलंय. तू माझ्या बेडरूम मध्ये चल, आपण तिथे बसून बोलूयात. चल. सासूचं काही ऐकायचंच नाही हे ठरवलंय या मामायने. ये हो गया प्रेरणाताई का सोशल मीडिया चैनल शुरू. अब वो जितने चाहे उतने रेसिपीज की वीडियोस पे अपलोड कर सकती है. जबरदस्त यार. थँक्स हर्षित, किती पटापट काम केलंस तू. अरे मला तेजा बोलली होती की सोशल मीडिया चॅनल सुरू करायचे, पण माझी तो मीटिंग चालू होती आणि नेमकं आज तेजाला पण वेळ नाही, इसलिए मैंने सोचा की जल्दबाजी में क्यों ना हो पटकन येऊन सुरू करून देऊया. खरंय खरंय, तू तुझ्या बहिणीसाठी किती धावपळ करू शकतो ना, हे पटलं मला. काय माझं आणि प्रेरणाताईचं रिलेशन आधीपासून तसंच आहे, तिच्यासाठी काय पण. ए रघु, आपलं चॅनल तयार झालंय. कॅफेत जा आणि मॅडमच्या काय काय युनिक रेसिपीज आहेत त्याची माहिती काढा. इनडायरेक्टली थेट जाऊन विचारू नकोस. बेस्ट आहे, फक्त मेसेज करून पाठव. झापट. अजित, एक बात पूछूं. हे सोशल मीडिया चॅनल सुरू करण्यासाठी एवढं डेस्परेशन का? मतलब काही स्पेशल कारण? खरं तर एक कारण आहे. तुला तर माहिती आहे, या मैत्रिणी एकमेकींना किती क्लोज आहेत. आणि वल्लरीच्या घरी जे काही सुरू आहे ना, त्याचा प्रेरणाने प्रचंड लोड घेतलाय. त्यात वल्लरी जे काही करते ते प्रेरणाला अजिबात पटतच नाही. प्रेरणाताईला पटत नाहीये हे ठीक आहे, पण तुला काय वाटतं जे सगळं चाललंय त्याच्यामध्ये वल्लरीताईची काही गलती आहे? नाही, मला नाही वाटत तिची काही चूक आहे. बघ, वल्लरी कशी मुलगी आहे ना, आपण तिला ओळखतो. ती तिच्या कर्तव्यापासून कधीच मागे नाही हटणार, समोर कोणीही असो. आणि यात काही चूक आहे मला वाटत नाहीये. हीच तर वल्लरीताईची खासियत आहे. ती ना, क्या बोलते उसको, तत्व डोक्यात ठेवून चालणारी व्यक्ती है, इसलिए वो बाकी के करप्ट लॉयर्स जैसी बिल्कुल नहीं है. ये मनोज भी जानता है.
तरी पण मनोज चुकला असणार. मनोज चुकलाय हे पण मला वाटत नाही. मला फक्त एवढं माहिती आहे की वल्लरी आणि मनोज मेड फॉर इच अदर कपल आहेत आणि त्यांचं नातं टिकवण्यासाठी आपण मित्र म्हणून काहीतरी करायला हवं. आपल्याला हां, भला हम क्या कर सकते हैं. असं काहीतरी की वल्लरी तिची तत्व मोडणार नाही आणि मनोजचंही काही नुकसान होणार नाही. अजित, जख्म होगा तो वो दाग भी छोड़ेगा ना. कैसे अगर ये केस कोर्ट में पेश होती है तो मैटर और भी सीरियस हो सकता है. त्या सगळ्याचा आपल्या सगळ्यांच्या लाईफ वरती खूप मोठा असर पडणार. सानिका, मौसमी केमिकल्सवाल्यांकडनं तुम्हाला प्रेशराईज करण्यात येतं ना ही केस मागे घेण्यासाठी. मला सांग, कोणाचे फोन आले होते का किंवा कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता? मला ना सगळं प्लीज इन डिटेल सांग, बिकॉज हे सगळंच आपल्या केससाठी खूप महत्त्वाचं आहे. सानिका, काय झालं? कसला विचार करतेस? मॅडम, मला वाईट वाटतंय. माझ्यामुळे तुमच्या घरात सानिका, अगं घर म्हटलं की समज गैरसमज हे होणारच आहे. तू नको लक्ष देऊ. आणि माझ्या सासूबाई आहेत ना, त्या बाहेरनं जितक्या कडक स्वभावाच्या वाटतात ना, त्या मनातून तितक्याच प्रेमळ आहेत. त्यामुळे तू नको काळजी करू, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तू नको लक्ष देऊ. पण तुमचे मिस्टर, उद्या या केसमध्ये त्यांचं नाव आलं तर तुम्ही ही केस सोडणार तर नाही ना? सानिका, माझी तत्व माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे माझ्या मिस्टरांना चांगलंच माहिती आहे. काही झालं तरी ही केस मी कधीच सोडणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. मॅडम, तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये. सानिका, तुला आता न्याय मिळवून दिल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. त्यामुळे आता हे सगळं थांबव, आपण केसवर फोकस करूया. काय बरं मला सांग, भरत जेव्हा बेशुद्ध पडला तेव्हा नेमकं पहिल्यांदा कोणी पाहिलं होतं त्याला? तिथेच काम करणाऱ्या एका व्यक्तीने बघितलं होतं. आलात तुम्ही? किती उशीर. थांबा, मी पाणी आणते. पाणी घ्या. ताप आहे का बघू ते. ठीक आहे. काय ठीक आहे? हो, काय गरज होती तुम्हाला ऑफिसला जायची? सांगितलं होतं ना नका जाऊ म्हणून. मग नको काळजी करू, माझी मी काळजी घेईन. माझी मी काळजी घेईन म्हणजे? मी का काळजी नाही करणार? तुमची बायको आहे ना मी तुमची. काळजी वाटणारच मला. रिअल? तुला अजूनही माझी काळजी वाटते? अजूनही काळजी वाटते म्हणजे? आपल्यामध्ये मतभेद आहेत याचा अर्थ हा होत नाही की मी तुमची काळजी करणार नाही. मी असं कसं बोलू शकता? बरं जाऊ दे, मी तुमच्यासाठी मुगाची खिचडी केली आहे, ती खाऊन घ्या. फ्रेश होऊन या. मी तुमच्याशी बोलते, काहीच बोलणार नाही आहात का? सना गप्प बसण्याला काही अर्थ नाही आहे मला ना हे. पण अरे देवा, तुमच्याशी बोलण्याच्या नादात ना माझी भाजी करपली. पाहिलत ना,
तुम्हाला मला त्रास झालेला चालत नाही. अजूनही तुम्हाला माझी काळजी वाटते. तुम्ही कितीही नाकारलं तरी. नवऱ्याची काळजी कळते, त्याला होणारा त्रास मात्र कळत नाहीये. वाह 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 वाह, क्या नजारा है. ये नजारा देखकर हमारा दिल तो बड़ा खुश होएगा. वाह, दुई हंसों का जोड़ा जबरदस्त लागे रे, जबरदस्त. इतना प्यारा रिलेशन है तो फिर काहे कोर्ट में जाकर एक दूसरे के खिलाफ इस रिश्ते पर दाग लगा रहे हो. वल्लरी भाजी, शायद आपने हमको पहचाना नहीं. हम अपनी पहचान करा के देते हैं. हम हैं ज्वाला सेठ, वो जो मौसमी केमिकल्स है ना, उसके मालिक हैं हम. हे इथे आपल्या घरात काय करतायत? अरे हम आपके मेहमान हैं बल्लरी भाजी. ओ, मराठी में क्या कहते? पौना. पौना है हम आपके. और ये मनोजवा जो है वो हमारे भाई जैसन है.